नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महिलांना अधिकार देऊ नका म्हणणारा जलील आहे अशा शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची खासदार इम्तियाज जलीलांवर खरपूस टीका. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी झाले कोडिंग मध्ये मास्टर. जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव शहरात मोठ्या उत्साहात संपन्न. आता सविस्तर बातम्या. खासदार इम्तियाज जलील हे महिला विरोधी असल्याची टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत मार्गदर्शन करताना केले. हा जलील महिलेच्या विरोधात आहे. महिलेला अधिकार देऊ नका म्हणणारा जलील आहे. असताना तिकडून विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले तर तुमची घोषणा काय म्हणे, आपकी बार 400 पार असं ते म्हणाले. पेपरला आले बघा तुम्ही, ते त्यांनीच घोषणा दिली आपकी बार 400 पार. मग ते आम्ही टाळ्या वाजवल्या. बरोबर आहे, तुम्हाला पटलं होतं. तर आपणाला ते आणायचं, पण त्याच्यामध्ये आपणाला आपली जागा निवडून आणायची आहे. महिला अधिवेशनाचं बिल झालं होतं. आता एक 2च लोकांनी विरोध केला. ते होते त्यातला एक आपला खासदार होता. जलीलने त्याला विरोध केला. हा जलील महिलेच्या विरोधात आहे. महिलेला अधिकार देऊ नका म्हणणारा जलील आहे. हा जलील महिलेच्या विरोधात आहे. महिलेला अधिकार देऊ नका म्हणणारा जलील आहे. आणि महिला शक्ती मोठी आहे. आज मध्य प्रदेश मध्ये जर पाहिलं तर 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटी आली. कारण त्या ठिकाणी लाडली बहीण लाडली बहन ही योजना सुरू केली. अशा योजना काय निघतील ते काही मी सांगू शकत नाही, पण एकच सांगू इच्छितो की आपल्याला मोदी साहेब हे आपले नेते आहेत, जगातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आणि ते बनवत असताना संभाजीनगरची जागा लोकसभा आपल्याला जिंकायची, म्हणून आपल्याला खूप सशक्तीकरण करणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांचा राजीनामा, गणपत गायकवाड प्रकरणाविषयी त्यांची भूमिका मांडली, तर उद्धव ठाकरे यांच्या लोकसभा मतदारसंघ दौऱ्याविषयी माहिती दिली. यांनी काल एक सभा घेतली. या सभेत ज्या पद्धतीनं त्यांनी विष ओकलेलं आहे आणि विष ओकत असताना त्यांनी खुलासा केला की मी राजीनामा आधीच दिलेला आहे. वाटतो तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशा पद्धतीनं सध्याच्या घडीला चालू आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवले असं सांगायचं. ओबीसीसाठी सुद्धा राज्याचाच एक मंत्री येऊन रस्त्यावर उतरतो. ओबीसींनाही चूच करायचं, मराठ्यांनाही चूच करायचं. वाटतं महाराष्ट्रातील जनता काही दूध खिळी राहिलेली नाही. आणि ज्या पद्धतीनं व्यक्तिगतरित्या नाभिक समाजाविषयी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, वाटतं या महाराष्ट्र 12 बलुतेदार ही पद्धतीतला हा महाराष्ट्र आहे. गावागावात नाभिक समाज एक सर्वसामान्यपणे एक आपलं काम करत असतो. वाटतं त्याला या वादात भुजबळांनी ओढण्याची आवश्यकता नाही, कारण नाभिक समाज हा आपल्या समाजाचे अविभाज्य अंग आहे. म्हणून अशा पद्धतीनं स्वतःच्या पोळ्या बांधण्यासाठी एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं भूमिका मांडणं आणि त्या समाजाच्या मनात विद्वेष पसरवणं. मग आता अजितदादा पवारांचे गटाचे छगन भुजबळ नेते, आता अजितदादा पवारांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की छगन भुजबळ तुमच्या पक्षाचा एक नेता अशा पद्धतीनं भूमिका मांडतो, मग अजितदादा पवार हे मुख गळून गिप्प काय आहे. सैनिकाशी संवाद अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असताना त्याला जनता एवढ्या पद्धतीनं भरभरून प्रतिसाद देते. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम ज्यावेळेस होईल त्यावेळेस या महाराष्ट्रातील जे कोणी आज शिवसेनेला उद्धवजी ठाकरे साहेबांना बोलतात, मला वाटतं त्यांना तर उद्धवजी ठाकरे साहेब जसे औरंगजेबाला संताजी धनाजी औरंगजेबाच्या घोड्यालाही निजामाच्या घोड्यालाही त्यावेळेस संताजी धनाचे पाणी पिताना सुद्धा दिसत होते, तशा पद्धतीनं सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे छोटे मोठे सगळेच लोक
उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका टिप्पणी करतात. वाटतं या टीका टिप्पणीने संघटना आणखी मजबूत होत असते. या टीका टिप्पणीकडं उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना मुळीच लक्ष देत नाही. पण तो निश्चित हा दौरा या महाराष्ट्रात येणाऱ्या काळात परिवर्तन करणारा ठरणार आहे असं स्पष्टपणे दिसतं. आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या जाडतो. आता हे भांडण तशी काय महेश गायकवाडी धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला काही भाग नाही. हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं भूखंड हडपणे आणि महेश गायकवाड सुद्धा एक जी माहिती मिळते ते खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सीटर्स आपल्या हाताशी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे. पण तो साधन सुचनेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी, कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, या देशातील जनतेच्या जीविताचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीने ही घटना महाराष्ट्रात होते. आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय, यूपी झालं काय, अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. म्हणून या आमदारांनी केलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची एक बदनामीचं चित्र या देशासमोर येतंय. आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खून, गोळीबार, खंडण्या, दंगल, झोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते. परंतु आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनं खरं तर या आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होतं. गोळीबार करणारा भर पुरुषांना कायदा सुव्यवस्था त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती. त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना म्हटलं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते का नाही जाते असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतोय. आम्ही गद्दार म्हटल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार मिरच्या लागतात. जे 40 आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात. पण ज्यांच्याबरोबर सत्तेत ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो. मग याची दखल ते घेणार का नाही? जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विविध संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने 2 दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर नुकताच शहरात संपन्न झाला. जिल्हा परिषद मनपा शाळांमधील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी 6000 विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी 3000 विद्यार्थ्यांनी अनप्लग म्हणजेच कम्प्युटर शिवाय चॅलेंज सोडवले होते. या विद्यार्थ्यांपैकी या अनप्लग चॅलेंज मधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषा आधारे जिल्हा स्तरांवर 10 शाळांमधील 30 विद्यार्थ्यांची कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडिंग करत त्या समस्यांवर उपाय शोधून कोडिंगच्या सहाय्याने गेम, अॅनिमेशन आणि ऍप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केले. उत्सवामध्ये प्रथम पारितोषिक पीएम श्री मौलाना आझाद विद्यालय नगर परिषद वैजापूर, द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेफळ यांनी पटकावलाय. एकूण सर्व 10 शाळांना ही पारितोषिके देण्यात आली. यात पहिल्या 5 शाळांना 43 इंच LED टीव्ही देण्यात आले, तर इतर 5 शाळांना टॅब व रोख बक्षिसे देण्यात आले. आणि पहिला आणि दुसरा क्रमांक आलेल्या शाळेला राज्यस्तरीय हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवाला माननीय प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉक्टर अर्चना कांबळे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर उज्ज्वल करवंदे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर प्रमोद कुमावन, अधिव्याख्याता चौधरी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बक्षिसे प्रदान करण्यात आली. हा उत्सव इरफान ललानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोड टू एनहान्स लर्निंग संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून या उत्सवामध्ये खूप उत्साहाने शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लीडरशिप फॉर इक्विटी अँड कोड टू एनहान्स लर्निंग संस्थेच्या टीमने मेहनत घेतली. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षणाबाबत केलेल्या चुका अथवा केलेले निर्णय रद्द करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली. आम्ही ही मागणी करतोय की राज्य मागासवर्ग आयोगाचे कामकाज पारदर्शक व विश्वासार्ह व तटस्थ स्वरूपाचे बनवण्यासाठी उपरोक्तवरील 4 सदस्यांना स्वजातीय मागासलेपण निश्चित करण्याच्या कामकाजापासून तात्काळ दूर करा. दुसरी मागणी आमची अशी आहे की अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या
अधिनियम 2005 मध्ये बदल करून कठोर व कडक तरतुदी करण्यात याव्यात व राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाज पद्धतीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली समिती नियुक्त करण्याची विनंती देखील आम्ही करण्याचे पत्र उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात यावे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यांनी स्वजातीय मागासलेपण निश्चित करण्यासाठी राज्य आजपर्यंत केलेले कामकाज रद्द करून स्वतंत्र व निपक्षपाती काम करणाऱ्या सदस्यांमार्फत कामकाज करण्यात यावे व आवश्यकता भासल्यास आयोगाचे पुनर्गठन देखील करण्यात यावे। कारण की ते घटनेमध्ये लिहिलेलं आहे आणि ते घटनातंत्राचे नातू आहे। ते एक उच्च शिक्षित ऍडव्होकेट आहे प्रकाश आंबेडकर, तेच आम्हाला न्याय देऊ शकतात। म्हणून मी तर ओबीसी नेत्यांना विनंती वजा आवाहन करतो तर त्यांना खरी समाजाचं काही कळवायला आहे, त्यांना समाजाचं काही कल्याण करायचं असेल तर तुम्ही आरक्षणाच्या समूहाच्या नेत्यासोबत का येत नाही? एकीकडे जे लोक तुमच्यावर अन्याय करतात त्यांच्या दावणीला बांधता कसा न्याय मिळेल ओबीसीला? ज्या लोकांनी तो अन्याय केला त्याच लोकांसोबत राहतात। आमचा एकनाथ शिंदेवर आणि फडणवीसवर बिलकुल रोष आहे आणि जे मराठा समाजाचे म्हणतात ना कसे भुजबळ निवडून येतात, कसे कोण ओबीसीचे निवडून येतात, पण ज्या रोजी ओबीसी आणि दलित बांधव सगळे एक जागी आले तर यांना कटोरे हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। ही पाळी त्यांच्यावर येणार आहे, याची विसरू नाही। आणि हे एक नेत्याने नाही केलं तरी ह्या महाराष्ट्राची जनता ते करेल। सगळे ओबीसी विचारसरणीचे लोक फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराला आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नातूला सोबत घेऊन सत्ता आणतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। हार्दिक जो है आभार प्रकट करता हूँ और मुझे आशा है, उम्मीद है कि ओबीसी समाज को न्याय दिलाने में आपकी भूमिका बहुत महत्वपूर्ण रहेगी। और आपने हमेशा हमको ताकतवर लोग नहीं है, ना लटके लोग हैं, ना बहुत बड़े कोई संपत्ति है, ये सब ऐसे लोग हैं जो रोज खा रहे रोज कमाने लोग हैं। अंदर साहब बेचारे कब से संघर्ष कर रहे हैं, जितनी याचिका इन्होंने दाखिल करे हुए हैं किसी ने पूरे महाराष्ट्र में करा होगा। तो ये हमारे आदर्श लोग हैं, ये जो भी काम करते हैं अपने लिए नहीं करते, समाज के लिए करते हैं। और ये खुलखुला उनके हाथ में दे दिया मराठा समाज के हाथ में, तुम बजाते रहो, अब के चलता रहेगा, ये टिकने वाला नहीं है। सर्वे तो बोगस सर्वे है, 1 मिनट में चैलेंज रहेगा सर्वे के बारे में, तो कुछ भी अधिकार नहीं है। हम सब आपका आभार करते हैं। हमें उम्मीद है जब भी आप बुलाएंगे हम बुलाएंगे, आप आएंगे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hasnain. Happy birthday to you. Happy हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह
जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind, it has taught, that has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची ब्रेक नंतर
स्वागत. भाजपचे गाव चलो अभियान शहरातील पूर्व, मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. साहेब काय सांगाल, अभियानाला सुरुवात झालेली आहे. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी यांनी संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीला एक कार्यक्रम दिलेला आहे, गाव चलो अभियान. त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आणि शहरातील प्रत्येक वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवासी जाणार आहेत. कितीही मोठा कार्यकर्ता असेल, कितीही मोठा पदाधिकारी असेल, राज्यातला मंत्री असेल, केंद्रातला मंत्री असेल, त्याला एक दिवस एका गावात किंवा एका बूथवर जाऊन राहायचं आहे. आणि असे प्रत्येक लोकसभेमध्ये 90 ते 95% बूथ कव्हर करण्याचा पक्षाचा आदेश आहे. त्या निमित्तानं आमच्या शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीजी गोराळकर यांच्या नेतृत्वामध्ये मी स्वतः केंद्रीय राज्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे आणि पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी, केंद्राचे पदाधिकारी सर्वजण आज जय भवानी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन केलं आणि सर्व पदाधिकारी मिळून आज जय भवानीनगर येथे गाव चलो अभियान, घर चलो अभियान सुरू केलेलं आहे. त्यानिमित्तानं आमचं एकच टार्गेट आहे, 2047पर्यंत भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. आणि विकसित राष्ट्र बनवत असताना या देशातील प्रत्येक गोरगरीब विकसित झाला पाहिजे, त्याच्या अडचणी सुटल्या पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. म्हणून सर्व कार्यकर्ते आम्ही आता घरोघर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन हे करणार आहोत. आणि येणाऱ्या 2024मध्ये परत एकदा प्रधानमंत्री मोदी साहेब 400च्या वर जागा लोकसभेमध्ये निवडून आणून त्यांना तिसरी टर्म कशी मिळेल त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करणार. भाजप चलो अभियानाची सुरुवात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व विधानसभेतून होती आहे. आणि त्या अभियानाची सुरुवात आपले केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब, अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून आज सुरुवात होती आहे. आणि जवळपास आम्ही 690 बूथ जे या भागामध्ये आहेत त्या भागाचे आम्ही कव्हर करणार आहोत. आणि लोकसभेमध्ये जर विचार केला तर 3.5 लाख घरांपर्यंत आमचा कार्यकर्ते हा पोहोचणार आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना आम्ही 24 तास त्या बूथवर राहण्याची आम्ही त्याला विनंती केलेली आहे. आणि त्यानुसार हे 4 फेब्रुवारी आजपासून ते 11 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम सलग चालणार आहे. तुम्ही मेसेज काय द्यायचं आहे? मेसेज हा द्यायचा आहे की 10 वर्ष देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे विकास कामं केली आहेत, गरीब कल्याण योजना राबवलेल्या आहेत, ह्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत कळल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे अनेक योजना आहेत, त्या योजना पण ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा त्याचा मुख्य हेतू आहे. छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या बदलीनंतर ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुलांनी सजवलेल्या पायवाटा तयार करून त्यांना पोलीस ठाण्याच्या बाहेरपर्यंत पुष्पवृष्टी करून निरोप दिला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. छावणीमधील सुमारे 2 वर्षाच्या कार्यकाळात पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी थेट लोकांशी संवाद ठेवून या भागातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केले होते. या भागातील अनेक गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले होते. या पथकाचा धसका घेऊन भावसिंगपुरा आणि अन्य परिसरात अवैध देशी दारू विक्रीवर अंकुश लावण्यात त्यांना यश मिळाले होते. याबरोबरच पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे बारीक लक्ष होते. त्यांच्या बदलीनंतर छावणी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुलांनी सजवलेल्या पायवाट तयार करून त्यांना पोलीस ठाण्याच्या बाहेरपर्यंत पुष्पवृष्टी करून निरोप दिला. पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना देशमाने यांनी पोलीस ठाण्याच्या पायरीवर माथा टेकवून निरोप घेतला. त्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. सोनेरी महाला सुरू असलेल्या वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात सरोदवादन करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो, अशा भावना प्रख्यात सरोदवादक आमिर आणि आयन अली बंगश यांनी व्यक्त केल्या.
शनिवारी वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षकांनी सरोदवादक आमिर आणि आयन अली बंगश यांची रमणीय संगीत मैफल अनुभवली. त्यांच्यासोबत राग देश, राग किरवाणी आणि लोकगीतांचा सुंदर संगम सादर केला. उत्तरी भारतीय राग खमाज थाटात मोडतो. तो हलक्या शास्त्रीय आणि हंगामी रचनांसाठी प्रसिद्ध आहे. यात 19 आणि 16 बीट्सच्या तालावर सादर केलेली रचना रसिकांना अनुभवता आली. त्याचप्रमाणे बंगाल आणि आसामच्या लोकसंगीतावर आधारित भाटियाली आणि बिहू राग सादर करण्यात आले. विशेष म्हणजे 1905 मध्ये नोबेल पुरस्कार विजेता रवींद्र टागोरांनी रचलेले आणि लिहिलेले एक प्रसिद्ध गाणेही ऐकायला मिळाले. राग किरवाणी हा राग वाद्यसंगीतासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याचे स्वर पश्चिमी संगीतातील हार्मोनियम मायनर रागासारखे आहेत. हा राग ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महिलांना अधिकार देऊ नका म्हणणारा जलील आहे अशा शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची खासदार इम्तियाज जलीलांवर खरपूस टीका. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी झाले कोडिंग मध्ये मास्टर. जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव शहरात मोठ्या उत्साहात संपन्न. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.